पहिला चेंडू आपण पाहू शकाल क्रॉस लाईनचा फटका खेचायचा होता, परंतु पाटान बॉलचा संपर्क प्रॉपर टायमिंग झाला नाहीये. इथेच कारणास्तव एक सिंगल मात्र आली. सिंगलच्या मदतीने श्री गणेश आकण मात्र ओपन होते. जगदीश आणि मयूर ही बार्ने टीमची सलामीची जोडी आघाडीचे दोन फलंदाज रवाना झाले. टॉस हरल्यानंतर मात्र त्यांनी बॅटिंग आली आहे त्यांना. इथे देखील आड्या बॅटून खेळायचा होता. लावडली अपील पंथांकडे परंतु मी एकच म्हणेल की बॅट कटची अपील ही मेन पंथांकडे करायची असते. फलंदाज देखील बाद घोषित केला आहे. बॅट कट घेतली होती, पंचांना आभास देखील आला आणि पंचांनी सांगितलं की इथं फलंदाज बाद आहे. परंतु एक मी फिल्डिंग करणाऱ्या टीमला विनंती करेन की आपण ज्या वेळेस बॅट कटची अपील करताना आपण मेन पंचांकडे अपील करा. जर मेन पंचांना जर थोडंसं काही डाऊटफुल वाटला तर ते स्क्वेअर लेग पंचांशी बातचीत करून निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. परंतु ज्या वेळेस आपण बॅट कटची अपील कराल ना त्या वेळेस आपण मेन पंचांकडे अपील करावी. कारण की स्क्वेअर लेग पंच हा डिसिजन देत नाहीये. जर डाऊटफुल वाटला तर आपण मेन पंच स्क्वेअर लेग पंचांशी ही चर्चा सत्र करतात आणि त्यांच्यानंतर आपल्याला डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवतात. परंतु अपील करताना आपण जरूर मेन पंचांकडे अपील करावी. ओव्हर क्रमांक 1 मध्ये सक्षम आपण पाहतो युवा गोलंदाज पहिल्या चेंडूवरती सिंगल आली. त्याच्यानंतर बॅटकटची अपील केल्यानंतर विकेट देखील आली आहे आणि त्याच्यानंतर हनुमंत गेलेत आणि अद्यावर पहिल्या चेंडू निर्धाव देखील फेकलाय. पिवनचा षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठमोठे पटके मारायची मुभा देखील असे फलंदाजांना ती मुभा घ्यायची आहे. इथे देखील हनुमंतच्या बॅट मधून लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध अक्षरशः सीमेरेषेच्या बाहेर चेंडू फेकून दिलाय. पंचांचा देखील येतोय. हा षटकार आहे आणि इथे मिळतील त्या बार्ने संघाला 6 धावा. षटकार आलाय. इथे देखील आडव्या बॅटीतून प्रहार केलाय. अक्षरशः बीट झाले मिड ऑफ चे क्षेत्ररक्षक आणि त्याच्यानंतर चेंडू ट्रॅबल झाला लॉंग ऑफला. इथे आलाय चौकार. आता ठोक डीजे. देखील आलाय चौकारच्या मदतीने 11 धावा फलकावरती. इथे देखील समोर चेंडू उडवलाय हनुमंतच्या बॅट मधून. हा देखील समोर चेंडू आलाय सीमेरेषेच्या बाहेर. हा देखील षटकार आणि इथे पाहायला गेलं तर पहिले 3 चेंडू शांत उभे राहिले बार्ने संघ आणि त्याच्यानंतर लगातारच्या 3 चेंडूवरती षटकार चौकार षटकार अशा पद्धतीने पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर वापर केला हनुमंतने आणि त्याच्यानंतर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गड्याच्या मोबदल्यामध्ये सत्कार समारंभाकडे.
तर मान्य श्री युवा उद्योजक विनोदजी भोईर साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जाईल। तर विनंती असेल अमोलजी अमोलजी मोरे साहेबांच्या शुभाशय मात्र युवा उद्योजक विनोदजी भोईर साहेब कॅमेरामॅन आपण मंचावरती कॅमेरा फिरवा। पुंडलिक शिंगोळे आपण कॅमेरामॅनच्या भूमिकेत येतात, आपण कॅमेरामॅन मंचावरती फिरवायचं आहे। युवा उद्योजक आपण पाहतोय विनोदजी भोईर साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जातोय। मायेचे शाल सौंदर्याचे पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह देऊन मात्र या स्पर्धेमध्ये त्यांचा शुभ सन्मान केला जातोय। तर दादांना देखील विनंती असेल आपण देखील ही माश पाहण्यासाठी आपण विराजमान व्हा। ओव्हर क्रमांक 2 मध्ये अकू टप्प्याचा पुलचा धमाका फटका फसलाय की काय आज मात्र विचार आला होता, परंतु इथे एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 18 वरती किरण गोलंदाजी मार्कवर आलेत। ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय त्यांच्या खात्यावरती जबाबदारी दिली। पहिल्या ओव्हर मध्ये आल्या 17 धावा तब्बलच्या आणि त्याच्यानंतर ओव्हर क्रमांक 2 मध्ये किरण गोलंदाजी मार्कवर असताना आतापर्यंत 18 धावा धाव फलकावरती। इथे देखील लावडली अपील पाहू शकाल आपण पंचांकडे, परंतु पंचांनी आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवायचा बाकी आहे। पंच सांगतायत लेग बाईसची आलेली एक धाव आणि एक धाव संख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या पुनश्च बदलली जाईल। जाऊन मात्र पोहोचेल ती 19 या धावसंख्येवरती। धावसंख्या येऊ परंतु प्रत्येक चेंडूवरती धावसंख्या हीच अपेक्षा असेल ती बारणे संघासाठी महत्वाची बाब आपण पाहतोय। प्रत्येक धावसंख्येवरती चेंडूवरती धावसंख्या येते। अकू टप्प्याचा फटका इथे चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर। लॉंग लेग क्षेत्राच्या डोक्यावरून आलाय षटकार आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धाव संख्या 6 अंकाने फ्लाय मात्र होईल, ती जाऊन पोहोचेल तब्बल 25 या धाव संख्येवरती। तर कृपया विनंती असेल आपण ज्या रस्त्यावरती पार्किंग केल्यात गाड्यांना कॅमेरामॅनच्या बाजूला त्या सर्व गाड्या मालकांना विनंती असेल की आपण ज्या पार्किंग केलेल्या गाड्या तिथून हटवा, कारण तिथून येण्या जाण्याचा रस्ता आहे। बरेचसे पाहुणे या मंचावरती उपस्थित होणार आहेत। तिथे आमदार साहेब देखील आपण या मंचावरती आपण पाहू शकाल। तत्पूर्वी विनंती असेल सर्व गाड्या मालकांना की आपण त्या गाड्या बाजूला काढा। इथे देखील फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू उडालाय, रेस लागली आहे, परंतु शेवटच्या क्षणाला इथे आडवण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू माझा सीमारेषा ओलांडली आहे आणि इथे देखील आलाय चौकार आणि चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 4 या अंकाने फ्लाय मात्र होईल, जाऊन पोहोचेल तब्बल 29 या धावसंख्येवरती। कोयना एक हा संघ आता विचारात पडलाय, कारण की त्याने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि अद्यापर्यंत अंगलट आला। आतापर्यंत 29 धावा धाव फलकावरती 1.4 चेंडूचा खेळ समाप्त झाला स्कोर कार्ड वरती आपण पाहतो। हा देखील डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिटला फलंदाज पोहोचलेत असंच म्हणावं लागेल। आणि इथे वैभव शेवाळे सरांचा डिसिजन देखील असेल, रिव्ह्यू नाही आहे। तिसऱ्या पंचांची आपण मागणी देखील करू शकत नाहीये, कारण की आपण एकच कॅमेरा ठेवलाय। तिसऱ्या पंचांची मागणी होणार नाहीये। जर का पंचांना डाऊटफुल असेल तर तिसऱ्या पंचांची मागणी केली जाईल, अन्यथा फिल्डिंग करणाऱ्या कोणत्याही टीमला रिव्ह्यू हा नसणार आहे, याची नोंद घ्या। कालच्या दिवसामध्ये देखील आम्ही हेच म्हटलं की फिल्डिंग करणारे किंवा बॅटिंग करणाऱ्या टीमला रिव्ह्यू नसणार आहे। जर का पंचांना वाटलं बिमरसाठी किंवा वाईटसाठी हा रिव्ह्यू फक्त पंचांसाठी असणार आहे, अन्यथा रनआउट किंवा इतर कोणत्या गोष्टीसाठी रिव्ह्यू नसणार आहे, ह्याची नोंद घ्या। दोन धावा कंप्लीट झाल्या, 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 2 अंकाने वाढली जाईल, जाऊन पोहोचेल ती तब्बल 31 या धावसंख्येवरती आडव्या वाटेतून प्रहार केलाय। काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक तैनात आहेत। एक सिंगल कंप्लीट दुसरीच्या वेगाला निघालेत हनुमंत आणि मयूर आणि तिथे हा नाही म्हणता 2 धावसंख्या देखील कंप्लीट झाली आहे आणि ओव्हर क्रमांक 2 चा देखील खेळ समाप्त झालाय। ओव्हर क्रमांक 2 मध्ये च्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्यात तब्बल 16.50 च्या सरासरीने 33 धावा धाव फलकावरती। चला पाण्याची पूर्तता करा, 12 प्रतिनिधी असेल तरी पाण्याची पूर्तता करायची लगेच मैदानामध्ये। आपण वाट पाहत नका बसू आमच्या बोलण्याची किंवा आम्ही सांगण्याची। 2 षटक झाले की प्रत्येक संघाने मात्र पाणी घेऊन मैदानामध्ये जायचंय। एक प्रतिनिधी आपण पाठवा, म्हणजे आपण फलंदाजी चर्चा देखील करू शकता। यासाठी देखील आपण एका खेळाडूला पाठवू शकता आपण यासाठी।
तर चला दोन्ही संघाचे 12th मॅन असेल ना त्यांना विनंती असेल आपण कोणी जा बारणे संघ किंवा कोयना संघ आपण कोण असाल प्रतिनिधी आपण पाणी घेऊन जा आणि घेऊन जाल तर दोन्ही संघासाठी पाणी घेऊन जा. आपल्या संघासाठी पाणी घेऊन जाऊ नका. फिल्डिंग करणाऱ्या टीमला देखील पाणी पाजा, बॅटिंग करणाऱ्या बॅट्समन साठी देखील पाणी पाजा. दोन्ही संघांना देखील मी सांगेल की आपण दोन्ही टीम साठी आपण पाण्याची पूर्तता करायची आहे. ओव्हर क्रमांक 3 होते गोलंदाजी मार्क वरती. राज गोलंदाजी मार्कवर आले. समोर हनुमंत बारणे संघाचा इथे मात्र हवाई सफर चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर आलाय तो हनुमंतच्या बॅट मधून लॉंग ऑफच्या डोक्यावरून ठोकलाय षटकार. आपण पाहू शकाल ग्रुप ग्रामपंचायत गुलसुंदेचे माननीय श्री सरपंच साहेब प्रथमेश पाटील यांचं शुभागमन झालंय. तर साहेबांना विनंती असेल आपण आदरपूर्वक आणि सन्मानपूर्वक घेऊन मंचावरती विराजमान व्हा. आपलं देखील या स्वर्गीय रणजितदादा मोरे स्मृती चषकामध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत. ऑफ स्टंप पंच वैभव रसाल सर सांगतात की हा चेंडू वाईट आहे. अवंतर धाब्याने भर मात्र पडली जाते. अवंतर धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने वाढली जाईल. ती 42 अंकावरती. ग्रुप ग्रामपंचायत गुलसुंदेचे विद्यमान सरपंच साहेब प्रथमेश पाटील साहेबांचं शुभागमन झालंय. साहेबांना विनंती असेल आपण यावं मंचावरती. आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत या चषकामध्ये. 42 स्कोर कार्ड वरती ओव्हर क्रमांक 3 चालू आहे आतापर्यंत. फ्री हिटचा चेंडू आपण पाहू शकाल. इथे देखील मोठी संधी निर्माण झाली होती बॅटिंग करणाऱ्या बारणे संघाला, परंतु मयूरने मात्र ती संधी हुकवली आहे. इथे जी चेंडू आला निर्धाव आणि ह्या निर्धाव चेंडूने धावसंख्या स्थिरवली गेली ती 42 अंकावरती. पहिल्या चेंडूवरती आला षटकार, त्याच्यानंतर नो प्लस 1 धाव आणि त्याच्यानंतर व्हाईट चेंडू आला, त्याच्यानंतर निर्धाव चेंडू आणि हा देखील स्लोवर चेंडू होता. चेंज ऑफ पेस केला होता. मयूर सलामीला गेलाय आणि आतापर्यंत पाहायला गेलं तो थोडासा चाचपडत खेळतोय, यात काही शंकाच नाहीये. कारण की त्याला माहिती आहे हनुमंतच्या बॅट मधून धावसंख्या येते, फटकेबाजी येते, तर हनुमंतला आपण स्ट्राईक देणं गरजेचं आहे. परंतु आपण मयूरला देखील पाठिंबा देणं गरजेचं आहे. कारण की ज्या वेळेस सलामीला जातो त्या वेळेस त्याच्याकडून मोठे मोठे फटके पाहायला देखील मिळतात. इथे देखील बॅटची लीडिंग एज घेतली आहे आणि यष्टरक्षक कोणती चुकी करणार नाहीये. इथे झेल पकडली यष्टरक्षक किरणने आणि संपवलाय. विकेट क्रमांक 2 नंबर भेटली जाते. ते तब्बल 42 धावसंख्येमध्ये लागणारा दुसरा हादरा. दाखल देखील झाले. हितेश नवीन बॅट्समन बारणे टीम कडून आपण पाहतो जबाबदारी दिली आहे, परंतु त्याला एकच करायचंय की हनुमंतला मात्र जास्त स्ट्राईक द्यावं लागेल. इथे देखील आडव्या बॅटीतून प्रहार केला आहे. गोलंदाजाने
खूप वेगाने चेंडू टाकला होता. इथे फंबल झालंय, परंतु काय घडतंय मैदानामध्ये कोयना एक संघ थोडासा काय आज मात्र थोडासा लाईन आणि दिशा भरकटते त्यांची. टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यानंतर थोड्याशा चुका घडतायत त्या कोयना एक टीम कडून. पाठीराखा देखील नाराज आहे. अशा दरवेळेस आपण खेळतो रोज संध्याकाळी, त्यावेळी अशा चुका होत नाही, परंतु मॅच मध्ये अशा चुका का होतात याचा मात्र त्याला विचार पडले. आता 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 44 अंकावरती. हा देखील फटका फसलाय. बराचसा काल चेंडू हवेमध्ये, नो मास लँड मध्ये चेंडू पडलाय, परंतु इथे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या पुन्हा बदलली जाईल, जाऊन पोहोचते ती 46 या धावसंख्येवरती. तर ओव्हर क्रमांक 3 चा देखील खेळ समाप्त झाला खेळपट्टीवरती. आणि ओव्हर क्रमांक 3 च्या समाप्तीनंतर हितेश आणि हनुमंत ही जोडी मात्र मैदानामध्ये खेळते ना. आतापर्यंत 46 धाव फलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जगदीश आणि हनुमान. जगदीश पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती बाद झालाय आणि त्याच्यानंतर हनुमान मैदानामध्ये दाखल झाले आणि त्यांनी चांगली बॅटिंग, चांगला डाव सावरायचं काम केलंय. तब्बल 5 चेंडू आणि 22 धावसंख्येवरती वैयक्तिक खेळी करतो हनुमंत. आता शेवटचे आणि 6 चेंडू बाकी आहेत. उर्वरित 6 चेंडू मध्ये जास्तीत स्ट्राईक हनुमंतला द्यावी लागेल. हितेशला हेच मात्र मनामध्ये ध्येय ठेवून आता बॅटिंग करावी लागेल. ओव्हर क्रमांक 4 मध्ये स्लॉक षटक हाणमाऱ्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्क वरती संकेत आलेत आता ओव्हर क्रमांक 4 मध्ये. गोलंदाजी मार्क वरती आलाय संकेत आपण पाहतोय. पहिला चेंडू ऑफसाइड ऑप्शन. पंच वैभव रसाल सरवळून सांगतात की हा चेंडू वाईट आहे. अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न होता गोलंदाज संकेत कडून, परंतु थोडासा अंगलट आलाय. इथे देखील आले सिंगलच्या मदतीने 47 धाव फलकावरती लागल्या जात आहेत टीम बारणे सिंगाच्या. इथे देखील उडवला चेंडू समोर, कबरला चेंडू चाललाय. इथे फंबल देखील झालाय. क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू निघून चाललाय गोलीच्या वेगाने. 4 धाव संख्येसाठी आलेला हा हनुमानच्या बॅट मधून चौका. मदतीने 51 धाबा जोरदार टाळीने स्वागत करा. 51 धाबा धाव फलकावरती लागल्यात बारणे टीमच्या. एकदा जोरदार टाळे होऊ द्या बारणे संघासाठी, कारण की अर्धशतक मात्र झलकवले आतापर्यंत ते बारणे संघाने. इथे देखील मोठा फटका येईल का? बराचसा काल चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक मात्र पाहत राहिला प्रेक्षकासारखा. चेंडू मात्र सीमारेषा ओलांडली आहे. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून हा दणदणीत षटकार डीजे इथे. मदतीनं तुमची धाव संख्या 57 धाबा धाव फलकावरती. 57 धाबा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. इथे देखील थोडासा गुडघे टेकून समोर चेंडू कव्हरला उडवला. एक सिंगल कंप्लीट वेगाने घेतली आहे हनुमान आणि हितेशने. आणि इथे फंबल देखील झालाय. इथे 2 कंप्लीट झाल्यात. तिसरीच्या प्रयत्नाला थांबवले हितेश नाही हनुमंतांना, कारण की हितेशला माहिती आहे जेवढी स्ट्राईक हनुमानकडे राहील तेवढा मोठ्या धाव फटक्यांचा आपल्याला आतिषबाजी पाहायला देखील मिळेल. इथे 2 धावसंख्येच्या मदतीने 59 धावा धाव फलकावरती लागल्या जातात. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ चालू आहे आणि अद्यापर्यंत 3 ओव्हर 3.3 चेंडूचा खेळ समाप्त. इथे देखील मोठा बिग हिट आलाय. इथे लॉंगॉन आणि लॉंगऑफच्या मधोमध अक्षरशः चेंडू फेकून देखील दिलाय षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल तब्बल 65 या धावसंख्येवरती.
इथे गेला फंबल झालाय आणि फंबलचा फायदा लगेचच उचललाय. इथे 2 धावसंख्या कंप्लीट देखील केली आहे. 2च्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती तब्बल 67. सर्वात मोठी धावसंख्या उभारण्याचा विक्रम केले. कालच्या दिवसामध्ये 62 धावसंख्येचा हा स्कोर होता आणि आजच्या दिवसामध्ये बारणे संघाने हा स्कोर केलाय तब्बल 67 धावा धाव फलकावरती. अजून काही चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. इथे देखील आउटसाइड लेग स्टिक. पंचस्वर सांगतायत की हा चेंडू सुबाहेर आहे. डाबा एसटीच्या बाहेरून चेंडू गेलाय. थोडासा खूपच जमलाय की काय हनुमंत. हा देखील चेंडू डॉट चेंडू आला. निर्धाव चेंडू सांगत होते. 100चा चेंडू आला. निर्धाव 68 धावा धाव फलकावरती लागल्यात. म्हणजे येणारे 24 चेंडू आणि 69 धाव संख्येची गरज मात्र असणारे कोयना 1 या संघाला विजयासाठी. हनुमंत आपण या देखील बाहेर थोडासा आराम देखील करा कारण की आपण मैदानामध्ये 4 ओव्हर खेळलात. थोडंसं आपल्या जीवाची देखील पर्वा करा हे देखील मी निश्चित म्हणू शकतो. कारण की रखरखत ऊन आहे. भरपूर ऊन देखील तापलंय आणि ग्राउंड देखील तापलाय आता आणि त्या उन्हामध्ये आपण खेळ करतो. थोडासा आपण सावलेले विश्रांती देखील घ्या. आपण पाहू शकाल ग्रुप क्रमांकात वावरल्याचे माझे सर माननीय श्री राजू दादा मोरे यांचं शुभागमन झालंय. देखील या स्पर्धेमध्ये रणजित दादा मोरे स्मृती चषकामध्ये सहर्ष स्वागत. ग्रुप ग्रामपंचायत वावरल्याचे माजी सरपंच साहेब राजू दादा मोरे यांचं शुभागमन होत आहे. दादांना विनंती असेल आपण देखील यावं मंचावरती. असं नसं वा आपलं देखील रणजित दादा मोरे स्मृती चषकामध्ये सहर्ष बरोबर स्वागत. ग्रुप ग्रामपंचायत वावरल्याचे माजी सरपंच साहेब राजू दादा मोरे यांचं शुभागमन होत आहे. त्यांचं देखील शब्द सुमनाने मी आयोजकांच्या वतीने सहर्ष बरोबर स्वागत करतो आणि दादांना विनंती असेल आपण देखील यावं मंचावरती आणि आदरपूर्वक आणि सन्मानपूर्वक विराजमान व्हा. आपलं देखील सहर्ष बरोबर स्वागत.
तर सलामीची जोडी रवाना झाली. येणारे 24 चेंडू आणि 69 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. टीम कोयना 1 या संघाला. बारणे संघाने तब्बल 68 धावसंख्येची विध्वंस केली गेली. भलं मोठं टार्गेट सेट केलंय. येणारे 24 चेंडू 69 धावसंख्येचा पाठला करायचा. कोयना 1 संघाला सलामीची जोडी रवाना झाली आहे. गिरीश आणि विशाल ही सलामीची जोडी झाली आहे रवाना. आणि गोलंदाजी मार्कवर पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज बारणे संघाचा डिंडा म्हणून ज्याची ओळख आहे तो गोलंदाज. आता गोलंदाजी मार्कवरती पॉवर प्लेचं षटक, पिवंत षटक पहिल्या ओव्हर क्रमांक 1 मध्ये आलाय. कर्जत तालुक्यामध्ये बिलॉंग करणारा बारणे संघ आपण पाहतोय आणि त्या गावातून नावाला आलेला हा गोलंदाज आहे. ओळख आहे कर्जत तालुक्यामध्ये दिंडा म्हणून या नावाने ओळखला जाणारा हा गोलंदाज आहे. आणि त्याच्यावरती आज जबाबदारी दिली पॉवर प्लेच्या षटकाची ओव्हर क्रमांक 1 मध्ये. परंतु समोर लेफ्टी बॅट्समन आपण पाहू शकाल. गिरीश ऑन स्ट्राईक आहे. नॉन स्ट्राईकला विशाल आपण पाहतोय. पहिला चेंडू अकरास लाईनचा फटका. तिंडावरती आक्रमण केलं, हितेश वरती आक्रमण केलं आणि हिते मात्र चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून वन बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर आलाय तो चौकार. चोवीस चेंडू आणि 69 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. टीम कोयना 1 संघाला आणि 69 धावसंख्येचा पाठला करायचा आहे. आणि पहिल्या चेंडूवरती संघर्षाचा शंकानाद करणारा हा आलाय चौकार गिरीशच्या बॅटमधून. सुरुवात झाली आहे, धावफल करायचे आहेत त्यासाठी सुरुवात करत आहेत. समोर चेंडू गोलंदाजी मार्कवर हितेश आपण पाहतोय. हिते देखील क्रॉस लाईनचा आउटसाइड लेग स्टिक. वैभव शेवाळे सर आपण पाहतोय सांगतात की आम्हाला चेंडू वाईट आहे. आपण त्याच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 ने वाढली जाईल. जाऊन मात्र पोहोचते ती तब्बल 5 अंकावरती. ही देखील आड्या बॅटीतून प्रहार केला. जगदीश दादा तिथे उपस्थित आहे. इथे एक सिंगल कंप्लीट फंबल झालं जगदीश दादाचं. परंतु इथे हनुमान दादा पाहू शकाल एफर्ट्स चांगले भेटले. ही टीम आहे भरपूर चर्चेची टीम असे कर्जत तालुक्यामध्ये. कारण की ज्या ज्या वेळेस बारणे संघ मैदानामध्ये उतरतो ना त्या वेळेस भरपूर प्रेक्षक बारणे संघाचा खेळ पाहण्यासाठी येत आहेत. कारण की त्या वेळेस असे खेळ करतात की मैदानामध्ये 100% एफर्ट्स 100% योगदान ते मैदानामध्ये आपल्या गावाच्या नावासाठी टीमसाठी देत असतात. समोर चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? मयूर तिथे पोहोचतोय आणि इथे छेल देखील घेतली आहे आणि बॅट्समन बाद देखील आता ठरलाय. 2 मिनिटं विनोद 2 मिनिटं थांबा. 2 मिनिटं थांबा. डिसिजन क्रिटिकल आहे मित्रांनो. 2 मिनिटं थांबा. 2 मिनिटं कोणीही चर्चा करू नका. 2 मिनिटं थांबा. 2 मिनिटं थांबा. डिसिजन कोणताही चुकीचा जाणार नाहीये. हवंय आपला कॅमेरामॅन देखील आहे. 2 मिनिटं. अक्षय चेक कर. अक्षय डिसिजन पेंडिंगला आपण पाहतोय. तर फलंदाज बाद आहे. फलंदाज बाद आहे. आपण तिसऱ्या पंचांची आपण मागणी देखील केली होती. असं वाटलं होतं की क्षेत्ररक्षकाचा पाय लागला परंतु आपला जो पट्टा आहे तो बॉर्डरलाईनला टच आहे आणि त्याच कारणास्तव चेंडू फेकल्यानंतर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाने बाहेर उडी मारली आहे. असं वाटलं होतं की आपल्याला सर्वांना की फलंदाज षटकार आहे परंतु नाही. इथे फलंदाज बाद झालाय. पहिला विकेट पहिला हादरा टीम कोयना संघाला भेटला जातोय.
नवीन बॅट्समन आपण पाहतोय किरण देखील मैदानामध्ये गेलाय. दोन्ही संघाचे डेव्हलपमेंट देखील होत नाही, त्यांच्या समोर डिसिजन आपण देखील पाहिला स्क्रीनवरती आणि त्याच्यानंतर आपण डिसिजन देखील दिलाय. कॅमेरामॅनचं कौतुक करू पुंडलिक शिंगोल्यांचं, चांगलं वर्क आपल्याला पाहायला मिळालं त्यांच्याकडून. अचूक क्षणचित्र टिपली त्यांनी. इथे देखील आडव्या बॅटीतून प्रहार चढवायचा होता. आपण पाहू शकाल पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार हितेश उर्फ डिंडा या नावाने, मात्र उदयास आलेला खेळाडू आहे, गोलंदाज आहे आणि त्याच्यावरती आक्रमण चढवल्यानंतर त्याने कमबॅक केलंय. एक विकेट देखील घेतला आपल्या टीम साठी. इथे देखील फटका फसलाय, परंतु इथे डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न होता हनुमंताचा, परंतु इथे थोडासा अंगलट आलाय. तर विनंती असेल कोयना एक संघाला आपण बॉर्डरलाईनच्या पट्ट्यावरती इथे बसलात, आपणास विनंती आहे मित्रांनो की आपण बॉर्डरलाईनच्या बाहेर निघा बसा. नाही नाही सावलीत बसलात आपण, मला मान्य आहे दादा, कारण की आपल्या तिथे बाउंड्री आहे, तुमची बॅटिंग देखील चालू आहे, तिथे चेंडू आला तर थोडासा त्रासदायक देखील तुम्हाला होऊ शकतं. कृपया तुम्ही बाहेर उभे राहा पट्ट्याच्या. इथे देखील आडव्या बॅटीतून प्रहार चढवला, क्षेत्ररक्षक ना देत, कोणतीही चुकी करणार नाहीये. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. सलामीची जोडी फोडण्यामध्ये यश आलंय गोलंदाज पहिल्या क्रमांकाचा हितेशला आणि हिते अजून एक विकेट लागणारा दुसरा हदरा टीम 7 या धावसंख्येवरती, तो कोयना 1 या संघाला. तर गुलसुदे संघ आपण पुढे जाऊ नका, आपण इथेच थांबा, आपण लगेच सेकंड राऊंडचा फर्स्ट सामना देखील करणार आहोत. गुलसुदे संघ आपण पुढे जाऊ नका. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या आल्या तब्बल 7 धावा. आता 18 चेंडू. आठ धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात. आता विजयासाठी अजूनही पाहायला गेलं तर 61 धावसंख्येची गरज आहे 18 चेंडूंमध्ये. इथून आता केरळला मोठमोठे फटके खेचावे लागतील. लोवर पुलटा चेंडू कन्वर्ट करायचा होता, थोडासा बॅटला ब्रश करून चेंडू मात्र चाललाय लॉंग स्टॉपला, लॉंग लेगला क्षेत्र चेंडू टॅवल झालाय आणि त्याच्यानंतर आलेले हा 2 धावा. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 2 अंकाने वाढली जाऊन मात्र पोहोचते ती तब्बल 10 अंकावरती. 10 धावा धावफलकावरती. इथे देखील आडव्या बॅटीतून प्रहार चढवलाय लॉंगॉफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडंसं फंबल झालं आणि लगेचच त्याची चुकी आपण पाहू शकाल महागात पडली बार्नेस आणि ही चेंडू मात्र हॅलो सीमारेषेच्या बाहेर आल्या ते एकूण 4 धावा आणि या 4 धावसंख्येच्या मदतीने 14 धावा धावफलकावरती. बार्नेस संघ आपण जर असा चुका कराल ना तर आपल्याला या स्पर्धेमधून बाहेर देखील जावं लागेल. या मैदानाचं एक वैशिष्ट्य राहिलंय, जेवढी जास्त धावा संख्या ना तेवढी धावसंख्या चेसिंग होते या मैदानामध्ये. कालच्या दिवसामध्ये तेच घडलंय, आज देखील तेच घडणार का हेच मजा घेण्यासाठी प्रेक्षक वर्ग मात्र आपण उभा राहिला इथे या स्पर्धे मंचावरती आलाय. इथे देखील आउटसाइड लेग स्टिक पंच सांगतायत की हा चेंडू स्क्वायर आहे. उजव्या डाव्या एसटीच्या बाहेरून जाणारा चेंडू स्क्वायर घोषित करतायत पंच वैभव शेवाळे सर आणि इथे देखील सांगतायत की हा चेंडू स्क्वायरच्या मारा अवंतर धाब्याने भर पडली जाते. अवंतर धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने वाढली जाऊन पोहोचेल ती 15 वरती. पंधरा धावा धावफलकामध्ये लागल्या जात आहेत. इथे देखील फटका फसलाय, क्षेत्ररक्षक डाऊन द शेल आणि इथे देखील शेल सुटली जाते. थोडस फंबल बार्नेस संघाचं पाहायला मिळतं आपल्याला. इथे देखील चुकी झाली आहे, स्वतः हनुमंत आता तर चेंडूवरती आला
तर जवळपास ही झेल देखील झाली असती, परंतु तिथे क्षेत्ररक्षकावर दाखवलेला विश्वास, तिने विश्वासाला मात्र पाणी फेरायचं काम केलं. इथे मात्र धावसंख्या आपण पाहू शकाल जाऊन पोहोचली ती 17. इथे देखील ब्लॉकल चेंडू केला होता, अक्षरशः ब्रह्मास्त्राचा मारा मारला होता. इथे फलंदाजाला जखलून ठेवायचं काम केलं होतं गोलंदाज दुसरा ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाज मनोजने. आणि आतापर्यंत पाहायला गेलं तर 1.4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय प्रगती पुस्तकापर्यंत. आणि 18 धावा धावफलकावरती अजून 51 धावसंख्येची गरज आहे. लोबर फुलटॉस चेंडू इथे मात्र व्हाईट शॉट एक अवंतर धाव, एकूण 2 धावा ऍड, 2 धावसंख्येच्या मदतीने 20 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. मनोज मात्र थोडासा जास्त मोठी आपल्याला पाहायला मिळतोय. किरण आपण पाहतो स्ट्राईक आहे, साईडला प्रवीण आहे. समोर चेंडू उड्यावलाय, ऑन साईडला ड्राईव्ह मात्र करतायत लॉंगॉनला क्षेत्रक्षक तैनात आहेत. फेकी देखील चांगली झाली, कलेक्शन देखील चांगलं झालं हनुमान दादा कडून. आणि त्याच्यानंतर एक सिंगलच्या मदतीने 21 धावा धावफलकावरती ओव्हर क्रमांक 2 चा खेळ चालू आहे मैदानामध्ये आतापर्यंत. आणि पाहायला गेलं तर 21 धावा धावफलकावरती. नेक्स्ट मॅच असेल गुलसुद्दी संघा विरोधामध्ये खेळणारा संघ असेल, यातून जो संघ जिंकेल तो. इथे देखील मोठा प्रहार चढवलाय, क्षेत्ररक्षक पोहोचतायत, पायाने चेंडू अडवलाय, एक सिंगल कंप्लीट, दुसरीच्या प्रयत्नाला निघाले. आणि इथे किरण वादा आता मैदानाच्या बाहेर मात्र इथे आपल्याला पाहायला मिळेल. इथे 2 षटकांचा खेळ संपलाय. 22 धावसंख्येवरती लागणारा हा तिसरा हादरा टीम कोयना 1 संघाला. भास्कर जरी ओव्हर क्रमांक 3 मध्ये आलाय. इथे कबरला चेंडू उडवलाय, डेपेक्षा कबरला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. इथे फेकी देखील झाली खराब. क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल बॅकअपला आले, थोडस क्षेत्ररक्षक देखील बॅकअपला आले नसते तर इथे अजून धावसंख्या मिळाली असती. थोडासा प्रॅक्टिसचा अभाव वाटतोय मला बारणे संघासाठी, कारण की कोणताही क्षेत्ररक्षक बॅकअपला येत नाही गोलंदाजाला. 11 चेंडू आणि 45 धावसंख्येची गरज विजयासाठी. टीमची धावसंख्या झाली आहे ती तब्बल 24 वरती. तर राजूदादा मोरे ग्रुप पंचायत वापरल्याचे माजी सरपंच आहेत, त्यांच्याकडून जर का कोयना 1 संघाने प्रत्येक षटकामागे 500 रुपयाचं कॅश प्राइज, जर का षटकारांची आतिषबाजी केली तर राजूदादा मोरे आपण पाहतोय वावरले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच होते, त्यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल प्रत्येक षटकारामागे. धावसंख्या 25 धावा धावफलकावरती. फ्रीडचा चेंडू होता आणि याच्यावरती देखील पाहायला मिळाला निर्धाव चेंडू येतोय. आणि निर्धाव चेंडू या संघटनेने धावफलक स्थिरावला गेलाय त्या अवघ्या 25 धावसंख्येवरती. ओव्हर क्रमांक 1 मध्ये आलेत गोलंदाजी मार्कवरती बारणे संघाकडून. आपण पाहतोय तो भास्कर दलवी माता आपण पाहतोय. इथे देखील बॅटची लिडिंग एज घेतली होती, यष्टरक्षक थोडेसे चुकी देखील करतायत. आणि इथे पाहायला गेलं इथे देखील आला चेंडू निर्धाव. डॉट ऑफ पर्सेंटेज जास्त खेळण्याचं काम केलंय ते आतापर्यंत कोयना 1 संघाने. थोडस टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, तो देखील निर्णय अंगलट आला आणि भाटेकरांसाठी देखील अंगलट येताना पाहायला मिळतोय. इथे मात्र फ्रंट फुटवर आलेत. समोर चेंडू अंडर आईस ऑन द टोस ने खेळायचं होतं. अलॉंग द कार्पेंटर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक फिल्डर
चेंडू उचलेल तत्पूर्वी एक सिंगल ऍड होईल. एक सिंगलच्या मदतीने टीमची धाव संख्या 1 अंकाने फ्लाय मात्र होतीये. जाऊन मात्र पोहोचेल ती तब्बल 26 या धाव संख्येवरती. गोलंदाजाने वर्चस्व सिद्ध केलंय. फलंदाज बार्ने संघाने देखील सिद्ध करताना आपला पाहायला मिळालं पहिल्या सत्रामध्ये. लेग ब्रेक स्वरूपाचा चेंडू पलट्यानंतर थोडासा आतल्या बाजूने मात्र बाहेरच्या बाजूने चालू मुलक घेतोय. फिंगर रोल करासाठी गोलंदाज भास्कर दलवी आपण पाहतोय, ज्याच्याकडे गुणवत्ता भरलेला मात्र हा क्षेत्र खेळाडू आहे आणि चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. हा देखील चेंडू पलट्यानंतर थोडे संभरण इतरे केलेला चेंडू निर्धाव आणि या निर्धावच्या संगतीने धावफलक शिरावले गेले. ते 26 वरती ओव्हर क्रमांक 3 चा खेळ देखील समाप्त झाला प्रगती पुस्तकावरती आतापर्यंत. आणि धाव फलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या 26 म्हणजे येणारे 6 चेंडू येणारे 6 चेंडू विजयासाठी कोयना एक संघाला धाव संख्या करायची आहे ती तब्बल 43. 6 चेंडू 43 धाव संख्येची गरज आहे. पूर्णतः औपचारिकता बाकी राहिली या सामन्यामध्ये असंच म्हणावं लागेल. जरी 6 चेंडू असतील तरी पूर्णतः औपचारिकता बाकी. बार्ने संघाने वर्चस्व सिद्ध केले, कायम राखले आतापर्यंत. 6 चेंडू 43 धाव संख्येची गरज आहे. चला बार्ने संघ स्पीडअप करा. बार्ने संघ स्पीडअप करा. आपण पाहू शकाल राजू दादा मोरे बाबरले ग्रामपंचायत माजी सरपंच साहेब आहेत. त्यांच्याकडून कोयना एक संघासाठी मात्र प्रत्येक षटकारासाठी रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज. प्रत्येक षटकार 1000 रुपयाचा रोख रक्कम कॅश प्राइज असेल. म्हणजे जेवढे षटकार पडतील तेवढे राजू दादांच्या एटीएम मधले पैसे मात्र मायनस होतील. आणि जर का अजून बांधणे संघासाठी देखील समोर सध्या आले जगदीश आपण पाहू शकाल जर त्रिपला उद्ध्वस्त केला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. पहिला चेंडू इथे उडवला चेंडू आणि हा चेंडू मात्र षटकार जाता जाता राहिला आणि राजू दादांचा 1000 रुपये जाता जाता देखील वाचलेत. आणि इथे देखील आलाय विकेट. परंतु विकेट साठी 500 रुपये लावले होते, परंतु विकेट फक्त बोल्ड केल्यावरती स्टंप उडवल्यानंतरच विकेट साठी आपल्याला 500 रुपये असतील, झेल साठी नाही आहेत. बार्ने संघाचा गोलंदाज आपण पाहू शकाल ओव्हर क्रमांक 4 मध्ये सुजल आलाय. सुजल थोडासा खुश देखील असेल, मला पहिली विकेट भेटली आता. परंतु राजू दादाने अट टाकली देखील आमच्या समोर की आपण 3 स्टंप उडवले किंवा 1 स्टंप उडवला तरी आपल्याला 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. विकेट डाऊन झाली आहे. नवीन बॅट्समन मैदानामध्ये संदेश इथे देखील विकेट क्रमांक 2 देखील मैदानाच्या बाहेर. आता राजू दादाने जर का विकेट साठी बक्षीस लावलं असतं तर राजू दादा यांचं आता 1000 रुपये एटीएम मधले कमी देखील झाले असते. पण राजू दादाने देखील आमच्या समोर अट टाकली आहे. बार्ने संघाच्या 12 प्रतिनिधीने सांगितलं की विकेट साठी देखील दादा लावा ना पैसे. दादाने देखील विचार केला कारण की गोलंदाज चांगले आहेत आणि त्या गोलंदाजांना कशा पद्धतीने बक्षीस लावायचं. आता त्रिपळा उद्ध्वस्त केल्या ना आपण स्टंप जर उडवले ना गोलंदाजाने तर त्याला देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज वाढलाय आणि प्रत्येक षटकारासाठी देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज. म्हणजे दोन्ही संघाचं मनोबल वाढवण्याचं काम करतायत ते राजू दादा. खरोखर असे जर आपल्याला पाहुणे लाभले ना तर खेळाडूंना देखील मजा येते. कोणी पैशासाठी नाही गेलं तर सर्व जर खेळतात ते आपल्या गावाच्या नावासाठी आणि आपल्या स्वतःच्या नावासाठी खेळ मैदानामध्ये चालू असतो. हॅट्रिकच्या गदारावरती होता परंतु विकेट हॅट्रिक झाली नाहीये. इथे देखील आला चेंडू निर्धाव. मेडल षटक पडेल का गोलंदाज सुजलचं. इथे देखील फटका फसलाय. बराचसा काल चेंडू हवेमध्ये नो मान्स लँड मध्ये चेंडू पडलाय. परंतु एकच सिंगल कंप्लीट एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने वाढली जाईल. बराचसा स्कोर बोर्ड थांबला होता तो स्कोर बोर्ड आता 1 या धावसंख्येने बदलेल. सावून मात्र पोहोचेल 27 वरती. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पूर्णतः औपचारिकता बाकी राहिली. सिद्धता केली आहे. बार्ने संघाने वर्चस्व गाजवलंय. आपल्या नावाची छाप पहिल्या मॅच मध्ये सोडत असताना बार्ने संघ आपण पाहतोय कर्जत तालुक्यामधून बिलॉंग करणारा संघ आहे. हा देखील फटका दर्जेदार आहे. बराचसा काल चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आलेत परंतु चेस देखील गेला नाहीये. थोडस फंबल देखील झालेत
कारण की क्षेत्ररक्षकांचा अभाव, क्रिकेट आपण खेळण्यासाठी जात नसाल त्याचा अभाव मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रॅक्टिस असेल तर झेल देखील सुटत नाहीये आणि मॅटवरती बॉल देखील परफेक्ट येतात. आपला ज्यावेळेस प्रॅक्टिस नसेल ना त्यावेळेस क्रिकेट आपण शून्य. इथे देखील फटका आता फर्स्ट लाय मयूर सुद्धा आहेत. पहा जज देखील केला आणि विकेट देखील डाऊन झाली आहे. इथे देखील पहिल्या दुसऱ्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. राजू दादाचं एकाने देखील बक्षीस कमवलं नाहीये. राजू दादा देखील इथे रजा घेत आहेत. त्यांना देखील आभार व्यक्त करू आणि त्यांचं देखील स्वागत आपण करू. दादाचा शुभ सन्मान केला जाईल राजू दादा यांचा. माननीय श्री मयूरजी कॅमेरामॅन आपण इकडे कॅमेरा फिरवा. अमोल मोरे यांच्या शुभ हस्ते राजू दादा यांचा मात्र शुभ सन्मान केला जातोय. मंचावरती मायेची शाल आणि या स्पर्धेचा एक सन्मानची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन मात्र स्पर्धेच्या वतीने त्याचा शुभ सन्मान केला जातोय. राजू दादांचा देखील आभार आपण व्यक्त करू आणि चला नेक्स्ट मॅच